नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात बीड प्रकरणातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांनी. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबियांची फडणवीसांशी चर्चा. आमदार सुरेश धस सुद्धा यावेळी उपस्थित. महाराष्ट्रामध्ये गुन्हेगाराला माफी नाही, आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन. पुरावे नसताना सुद्धा भाजप नेते सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंवर आरोप, तर अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. मी राजीनामा दिलेला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. तर राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयामध्ये दाखल होत असताना मुंडेंचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलू शकत नाही, त्या संदर्भात निर्णय त्यांचे पक्षप्रमुख आणि फडणवीसच घेतील. संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. आरोपी बिनभाड्याच्या खोलीत राहिले पाहिजेत, नातेवाईक मित्रमंडळांना सुद्धा भेटता कामा नये, आरोपींची पूर्णपणे तेरे नाम सारखी अवस्था झाली पाहिजे. सरपंच परिषदेमध्ये सुरेश धस यांचा हल्लाबोल. बीड प्रकरणातील आरोपींना नातेवाईकांसह कुणीही भेटता कामा नये, आका असो किंवा आकाचा बाका असो, कुणालाही सुट्टी नाही. सरपंच परिषदेच्या आंदोलनातनं सुरेश धस यांचा इशारा. धनंजय देशमुखांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिका घेतली मागे, तपासावर समाधानी असल्यानं निर्णय. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची याचिकेतनं केली होती मागणी. धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मा यांच्याकडून मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप.